या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। पुढच्या 48 तासात अंजली दमानिया आणि त्यांच्या मुलांना न्याय मिळेल अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे। तर लिंगायत, धनगर, मराठा आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी मी सातत्याने भूमिका मांडत आहे। आज त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे, ही समाधानाची गोष्ट असल्याचं म्हणत छगन भुजबळ हे मंत्री आहेत, याबद्दल उपमुख्यमंत्री 1 आणि 2 यांना विचारावे। त्यांनी तातडीने अधिवेशन बोलावून त्यांची भूमिका स्पष्ट करावी असे यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटले। त्यानंतर विठ्ठल यांच्याबद्दल ते म्हणाले की हे सरकार असंवेदनशील आहे, माझ्या आईने केलेल्या संस्कारात ते बसत नसल्याचं म्हणत कॅबिनेटबद्दल त्या म्हणाल्या की कॅबिनेटमध्ये वाद झाल्याचे आम्ही बघितलेले नाही, हे सरकार पूर्णपणे अपयशी आहे। त्यानंतर दमानियांबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की मी दमानिया यांची प्रेस पाहिली, हा विषय संवेदनशील आहे। पुढच्या 48 तासात त्या आईला आणि मुलीला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। चव्हाण साहेबांच्या या वास्तूमध्ये बैठकी झाल्या असून त्यामुळे यात मला राजकारण आणायचं नाही व अंजलीताईंनी आमच्यावर देखील आरोप केलेले आहेत, सत्तेतील लोकांनी उत्तरे द्यावीत असे यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले। शिवसेने आणि माननीय उद्धवजी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते की महाविकास आघाडीच्या वतीने त्यांनी आज जी भेट राष्ट्रपतींची घेतली ही खरंच आमच्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे। गेले अनेक महिने सातत्याने, वर्ष खरं तर महिने नाही, मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल मी सातत्याने लोकसभेमध्ये बोलत आलेले आहे। त्यानंतर मी मागच्या आठवड्यामध्ये स्पीकर श्री ओम बिर्लाजींनाही ट्विटर आणि पत्राच्या माध्यमातून विनंती केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि आरक्षणाबद्दल सविस्तर चर्चा ही लोकसभेमध्ये घ्या। खरं तर काल भुजबळांनी जी भूमिका मांडलेली आहे, खरं तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं, गावबंदी करण्याचं म्हणजे गावबंदीवरती त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचा 7-12 हा मराठ्यांचा आहे का, असा देखील त्यांनी सवाल उपस्थित केला आहे। जर मराठे एकवटात असतील तर ओबीसींनीही एकवटा असा संदेश दिला आहे। थेट दोन्ही समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याची वक्तव्य देतात। मला असं वाटतं ते सत्तेमधले मंत्री आहेत, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही मला न विचारता महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि DCM 1 आणि DCM 2 यांना विचारते। आज असं म्हणलं की भुजबळांनी इगतपुरीमध्ये मला कुठल्या मंत्रिपदाची किंवा आमदारकीची अपेक्षा नाही, मला फक्त ओबीसीचं नेतृत्व आगामी काळामध्ये करायचं आहे, कसं पाहता? चांगली गोष्ट आहे, त्यांनी राजीनामा द्यावा मग त्यांना असं एवढं वाटत असेल तर। आणि त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करावी, जी मी अनेक दिवस ही विनंती मागते आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि DCM 1 आणि DCM 2नी तातडीने असेंब्ली बोलवावी, आठवडाभर घ्यावा, सविस्तर प्रत्येक आमदारांनी त्याच्यात बोलावं आणि आरक्षणावर प्रत्येक आमदाराची आणि सरकारची काय भूमिका आहे ती पूर्णपणे स्पष्ट करावी। आणि त्यांनी जर तो प्रस्ताव दिल्लीला पाठवला तर राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला जे कोणी सत्तेत असेल त्यांच्या मागे पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा आहे। ते खरं तर आता 2 समाजामधला हा विषय होता, परंतु आता भुजबळांनी देवांनासुद्धा या सगळ्या वादामध्ये ओढलेला आहे। विठ्ठल हा ओबीसी होता असा दावा छगन भुजबळांनी कालच्या जाहीर भाषणात केला आहे। मला याच्यावर काही बोलायचं नाही, असंवेदनशील हे सरकार आहे हे मला माहिती होतं, पण सातत्याने ही जी वक्तव्य जबाबदार वयाने मोठे लोक करतात ह्याच्यावर बोलणं माझ्या आईने माझ्या केलेल्या संस्कारामध्ये बसत नाही आणि विठू माऊलीला ह्याच्यात आणणं हे अतिशय दुर्दैव। शरद पवारांचा मागच्या काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये वाढ झालेली आहे, आगामी काळामध्ये त्याच मतदारसंघात फुटीर लोकांच्या मतदारसंघात सभा होणार आहे, कसं पाहता? पुन्हा एकदा ते राज्याचा दौरा करतात, ते सगळीकडेच राज्यात जातात आणि गेले 60 वर्ष जातात, त्याच्यामुळे त्याच्यात त्यांच्या दौऱ्यांमध्ये काही नवीन नाही। तर त्याबद्दल आपण म्हणतो की मराठा आरक्षणाचा विषय चिघळलेला असताना छगन भुजबळ यांनी काल जालन्यामध्ये जाऊन जे स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील देखील वारंवार बोलत आहेत की आम्ही मुंबईत येऊ, मुंबईमध्ये मंत्रालय आहे, शेअर मार्केट आहे, या त्यांनी काही ठिकाणांची नावं घेतलेली आहेत। छगन भुजबळ यांच्या स्टेटमेंटनंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा वाद चिघळेल असं वाटतंय तुम्हाला? मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ही मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर, त्याच्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री DCM 1 आणि DCM 2 यांच्याशी तुम्ही चर्चा केली पाहिजे, कारण का 200 आमदारांचं हे जर ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आहे त्यांनी या सगळ्या प्रश्नाची उत्तरे दिली पाहिजे।
पण या सगळ्या भडक वक्तव्यांमुळे म्हणजे राज्य अशांत करण्याचा तर हेतू हा सत्ताधाऱ्यांचा नाही का? हो, शक्यता नाकारता येत नाही. मी संजय राऊतांची अनेक विधानं ऐकते. म्हणजे त्यांनी कॅबिनेटमध्ये झालेले वाद असतील, जे तुमच्याच चॅनलवर मी पाहिले. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असे वादविवाद, कॅबिनेटमध्ये झालेली भांडणं ही ह्या पद्धतीची कधीच महाराष्ट्रात पाहिलेली नाही. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि 200 आमदार असताना ट्रिपल इंजिन खोके सरकारमध्ये म्हणे विकासासाठी सगळे एकत्र आले आहेत. विकास तर महाराष्ट्राचा होत नाही. डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. केंद्र सरकारमधला आढावा तुम्ही घेतला तर महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे ही अतिशय गंभीर आहे. आणि महागाई असेल किंवा आज अडचणीत आलेल्या नवीन पिढीच्या नोकऱ्या असतील, बेरोजगारी असेल, हमी भाव असेल, ही सगळी एवढी मोठी आव्हानं असताना ज्या पद्धतीने मंत्री एकामेकाशी भांडतात हे अतिशय दुर्दैवी आहे आणि ट्रिपल इंजिन खोके सरकारचं पूर्ण अपयश. एक महत्त्वाचं की अंजली दमानिया यांनी काय भुजबळांच्या विरोधात आवाज उठवला होता. याच्या आधी त्या दोघांनी एकमेकांवरती आरोप केले होते. आज त्या भुजबळांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेणार होत्या, तोपर्यंत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असं दिसतं. अंजली दमानियांची प्रेस मी जरूर टी व्हीवर पाहिलेली. अतिशय संवेदनशील हा विषय आहे. पण त्यांनी भुजबळ कुटुंबाला 48 तास दिलेले आहेत. त्याच्यामुळे मी काही त्याच्यावर फार वक्तव्य करणार नाही. आणि माझी सगळ्या मीडियालाही विनम्र विनंती राहील की विषय अतिशय संवेदनशील आहे. 3 मुलं आणि एक विधवा आई यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनीच राजकारण बाजूला ठेवून अतिशय संवेदनशीलपणे त्याच्याकडे बघावं. अंजलीताईंनीही अतिशय संवेदनशीलपणे आत्तापर्यंत तो प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न केला आहे. फुलनं फुलाची पाकळी मीही प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुढच्या 48 तासात त्या तिन्ही लेकरांना आणि त्यांच्या आईला न्याय मिळेल अशी आपण सगळी अपेक्षा करूया. त्याच्यात कुठलंही राजकारण नको आहे. यापूर्वी अनेकदा पक्षफुटीच्या आधी YB सेंटरवर या संदर्भात बैठका झाल्या होत्या असाही दावा अंजली दमानी यांनी केलेला आहे. मात्र पैसे काही परत दिलेले नाहीत. मला असं वाटतं 48 तास आपण ह्या प्रश्नासाठी अंजलीताईंनी दिलेत. त्यामुळे आपण 48 तास वाट बघूया. पण हो, ह्या वास्तूमध्ये चव्हाण साहेबांच्या या वास्तूमध्ये ह्या मीटिंग झालेल्या आहेत. पण मला पुन्हा मी म्हणते की मला ह्याच्यात कुठलंही राजकारण आणायचं नाही. अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषय आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी या 3 लेकरांसाठी आणि त्या विधवा लढणाऱ्या आईसाठी मला वाटतं आपण सगळ्यांनी संवेदनशीलपणा दाखवावा. माझी मीडियालाही विनम्र विनंती आहे की विषय गंभीर आहे, संवेदनशील आहे. 48 तास आपण वाट बघू. पण विषय संवेदनशील असताना छगन भुजबळ आता असं म्हणतात की सुपारी घेऊन बोलणारे किंवा सुपारी वाजवणारे कार्यकर्ते असतात त्यांच्यामध्ये या सगळ्यांचा मी उल्लेख केला. आता अंजलीताईंबद्दल त्या एक महिला आहेत. त्यांनी आज अनेक आरोप आमच्या कुटुंबावरही केलेले आहेत. त्याच्यामुळे कोणी कुठली सुपारी गेली आहे ह्याच्यावर मी काय जाणार नाही. पण एक महिला जर एखादा विषय एक नागरिक म्हणून न्याय मागत असेल, सत्तेत असलेल्या लोकांनी त्याच्यावर स्पष्टीकरण घेणं त्याच्यात काही गैर नाही. अजून तरी आमच्यासाठी तरी लोकशाही आहे. दडपशाही दिल्लीत असेल, त्यांच्या सरकारमध्ये असेल, पण मी लोकशाही पद्धतीने वागणारी, त्याच्यावर विश्वास ठेवणारी एक कार्यकर्ती आहे आणि संविधानाच्या चौकटीत आम्ही काम करतो. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रश्न विचारायचा अधिकार आहे. आणि आपल्या विरोधात कोणी बोललं, आमच्या तर विरोधात 5 नाही 6 दशकं आरोप प्रत्यारोप होत आहे. पण आम्ही कधी सुपारीची भाषा केली नाही आणि कधी करणार नाही. महाविकास आघाडीच्या जागा वाटपांच्या संदर्भात काही प्राथमिक चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये झाली आहे का? आदरणीय पवारसाहेब स्वतः मीडियाशी त्याच्याबद्दल कालच सोलापूरला बोललेत. त्याच्यामुळे एकदा आमचे वरिष्ठ नेते बोलल्यावर वेगळं मला बोलायची काही. सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल. 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही. आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर.